जवळे कडलगमध्ये बिबट्याचा हल्ला, 4 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, ग्रामस्थ संतप्त। संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग गावात सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका 4 वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार सिद्धेश सूरज कडलग वय 4 वर्ष हा चिमुकला घराजवळ खेळत असताना अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली। काही क्षणातच बिबट्याने चिमुकल्याला उचलून नेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। सिद्धेशच्या आजीने आरडाओरडा केल्याने मोठा जमाव जमा झाला। शोध मोहीम सुरू केली असता काही अंतरावर गिनी गवतात चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला। उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। या घटनेनंतर चिमुकल्याचे नातेवाईक आणि ग्रामस्थ प्रचंड संतप्त झाले असून जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला ठार केले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे। त्यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। दरम्यान सोमवारी वन विभागाच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। घटनेची माहिती मिळताच वन विभाग, पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत। आमदार अमोल खताळे यांच्या पत्नी नीलमताई खताळे यांनीही रुग्णालयात धाव घेत घटनेचं गांभीर्य ओळखून वन विभागाला तातडीच्या सूचना केल्या आहेत। परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून तातडीने पिंजरे लावणे, ड्रोनद्वारे शोध मोहीम राबवणे आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे। मात्र काही ग्रामस्थांनी बिबट्या दिसेल तेथेच ठार करण्याचे आदेश द्यावेत अशी ठाम भूमिका घेतली आहे। वारंवार बिबट्याचे हल्ले होत असताना वन विभागाने योग्य उपाययोजना न केल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला असून या घटनेने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। तुम्ही किती काही पैसे दिले तर काय ही सवय लागली नाही। आमची विनंती, आमच्याकडे पिंजरा अजिबात नकोय गावात। आम्हाला पिंजरा नकोय, आम्हाला पिंजरा नकोय गावात। पिंजरा चांगला नाही, आम्हाला ते जागेवर मारण्याची पाहिजे आम्हाला, त्याला लगेच सुटावं नकोय आम्हाला गावात। महासत्ता न्यूज, संगमनेर।